राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चा GS2चा पेपर बघितल्यानंतर काय म्हटले, क्वेश्चन करंट होते, डायनामिक होते. काही जण म्हणताय पेपर स्टॅटिक होता, काही जण म्हणताय पेपर UPSC सारखा होता, काही म्हणताय MPSC सारखा होता. नेमका पेपर कसा होता? नमस्कार, याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, जेणेकरून पुढे येणाऱ्या 2026-27च्या मुख्यसाठी आपल्याला कशा पद्धतीनं तयारी करायची आणि राहिलेल्या 2 पेपर म्हणजे GSच्या बाबतीमध्ये आणि इव्हन ऑप्शनलच्या बाबतीमध्ये या पेपरनुसार आपल्याला काय बघायला मिळतं, काय समजतं, जेणेकरून पुढच्या पेपरच्या आपण पुढच्या काही दिवसांमध्ये तयारी करावी. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एक्झाम मंत्रामध्ये. मी ॲडव्होकेट डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या लाडक्या आपल्या चॅनलमध्ये MPSC एक्झाम मंत्रामध्ये. तर बघा, कालचा पेपर झाल्यानंतर खूप साऱ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आल्या. मला फार जास्त विद्यार्थ्यांसोबत संपर्क करता आला नाही, उशीर झालेला होता, पण जेवढे काही मेसेजेस मी बघितले आणि 1-2 विद्यार्थ्यांशी जी काही मी चर्चा केली त्याच्यामध्ये फॉर्च्युनेटली जे UPSC कडून मागच्या काही वर्षांपासून तयारी करतायत त्यांच्या प्रतिक्रिया कळाल्या आणि आपल्या रेग्युलर कोर्समध्ये जे ऑब्जेक्टिव्ह कडून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे शिफ्ट झाले होते अशाही 1-2 विद्यार्थ्यांसोबत बोलण्याचा त्या ठिकाणी संबंध आला. त्यामुळं थोडंसं एक बॅलन्स्ड व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. स्वतः मी पण हा पेपर त्या ठिकाणी बघितला आणि आपल्या सराव टेस्टच्या बाबतीमध्ये जेवढे काही आपण क्वेश्चन्स काढलेले होते त्यातले जवळपास एक 15 प्लस, म्हणजे अजून तर सगळे काढणं झाले नाही आहेत, फक्त टेस्ट सिरीजमधल्या आपल्या रेग्युलर कोर्स जे आहेत, मेन्स असेंट प्रोग्राम किंवा आपल्या क्लास नोट्स जे आहेत त्या अजून चेक केलेल्या नाही आहेत. पण महत्त्वाचा विषय हा आहे की हा पेपर कसा होता आणि या पेपरमधून आपल्याला काय शिकायला मिळतं, जेणेकरून पुढच्या काळामध्ये आपण कशी तयारी केली पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे 2025चे मुख्यची तयारी करणारे विद्यार्थी, 2026 राज्यसेवा पूर्व किंवा पुढे मुख्यची तयारी करणारे विद्यार्थी, 27ची विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्यवस्थित बघून घ्या आणि मी जे काय सांगतो ते नोट करून घ्या, कारण तुम्हाला याच आधारे पुढच्या परीक्षांचा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागणार आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काहीतरी एक थेअरी मांडण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण आपल्याला मी किती भारी, आता आपणही तेच करतोय की आपण आपल्या टेस्टमध्ये आलेले प्रश्न दाखवण्याचा भाग, आता तो मार्केटिंगचा भाग आहे तो सोडून द्या. आतापर्यंत आपण बरेच जण मला म्हटले, सर आतापर्यंत तुम्ही असं कधी केलं नाही. म्हटलं आतापर्यंत केलं नाही म्हणून येडेगाबाळे पुढे निघून गेले. आपल्यालाही काही गोष्टी ज्या आहेत मेन स्ट्रीम मधल्या मार्केटिंगच्या त्या गोष्टी कराव्या लागतात. तो मार्केटिंगचा भाग सोडून द्या. पण मला सांगण्याचा जो काही मतितार्थ आहे किंवा एक अर्थ आहे की जो आपण सावधानचा पहिला व्हिडिओ बनवला होता त्यावेळेसपासून मी तुम्हाला सांगत होतो की MPSC ही MPSCच्या पद्धतीनं चालणार आहे, डायरेक्टली UPSC कॉपी पेस्ट होणार नाही. कारण नंबर 1, UPSC कडे जी प्रॉपर सिस्टीम आहे, जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत, इन हाऊस त्यांच्याकडे काही सिस्टीम आहे, तशी MPSC कडे दिसत नाही. नंबर 1 मध्ये. नंबर 2 मध्ये MPSCचा हा पहिला प्रयत्न आहे, त्यामुळे याच्यामध्ये थोडं एक्सपेरिमेंटेशन त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून याला एक प्रॉपर ट्रेंड असं म्हणता येणार नाही. हा पहिला प्रयत्न आहे. 2-3 एक्झाम झाल्यानंतर एक आपल्याला ट्रेंड आणि पॅटर्न जो सेट होईल तो बघायला मिळेल. त्यामुळे फक्त इथं आलेल्या काही प्रश्नांवरून आपण लगेच जजमेंटल होणं आणि MPSCच्या पॅटर्नवर शिक्कामोर्तब करणं, इट विल बी अ प्री मॅच्युअर काइंड ऑफ थिंग, राईट? सो रादर दॅन लाईक जस्ट गोईंग थ्रू पेपर आणि लगेच कमिंग टू द सम जजमेंट्स ऑर कन्क्लुजन्स, मला असं वाटतं लेट देअर बी GS3, GS4, let there be optional papers, then we'll have detailed discussion how this particular exam was, how the first experience of MPSC means descriptive was. आपण त्याच्यावर डिटेल मध्ये नंतर चर्चा करूयात, राईट? तर इथे चर्चा करत असताना प्रश्न कसा विचारला, काय विचारला, स्टॅटिक मधला, डायनामिक मधला होता, का विचारला गेला असावा, या सगळ्या अनुषंगाने आपण थोडी डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे कदाचित थोडासा व्हिडिओ मोठा पण त्या ठिकाणी होऊ शकतो, मात्र अत्यंत महत्त्वाचा असणारा ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथे जेव्हा आपण पहिला प्रश्न बघतोय की एक्झामिन द सायलेंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, एक्सप्लेन हाऊ इंडियाज हिस्टोरिकल एक्सपिरियन्सेस हाऊ शेप्ड इट्स डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड फंडामेंटल राईट्स. आता इथे एक महत्वाचा ट्रेंड त्या ठिकाणी जो बघायला मिळतो ना, की युजली काय असतं, एक टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल सायलेंट फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, हा एक टॉपिक सिलेबसमध्ये मेन्शन केला आणि बरोबर त्या सिलेबसच्या पॉइंटला धरूनच आपण 10 मार्काचा क्वेश्चन त्या ठिकाणी टाकला. बरोबर आहे. आपली ही टेस्ट पाहिजे, तुम्हाला दाखवतो. बऱ्याच लोकांना काय होतं की सर बोलतायत ते खरं आहे का नाही कळत नाही, त्यामुळे तुम्हाला मी दाखवतो की बाबा हे बघा, आपण पण काय केलं, डिस्कस द सायलेंट फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आपण काय केलं, डायरेक्टली फक्त काय केलं की सिंपल सायलेंट फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, फक्त एवढ्यावर आपण 10 मार्काला प्रश्न विचारला. आता इथे त्यांनी काय केलं, फक्त सायलेंट फीचर्सवर मर्यादित न राहता
हाऊ इट्स हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस हॅव शेप्ड इट्स डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड फंडामेंटल राईट. म्हणजे इथे आपल्याला डेमोक्रेटिक व्हॅल्यूज आणि फंडामेंटल राईट्स कसे इव्हॉल्व्ह झालेत, हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. हा प्रश्न 10 मार्कांसाठी अवघड झाला. का अवघड झाला? कारण तुम्हाला लिहायचे 2 पेजमध्ये. 2 पेजमध्ये लिहित असताना तुम्ही बघितलं जवळपास 3 पार्ट आपल्याला बघता येतील. एक्झामिन सायलेंट फीचर्स नंबर 1 मध्ये, बरोबर आहे, डेमोक्रेटिक व्हॅल्यूज नंबर 2 मध्ये, फंडामेंटल राईट्स नंबर 3 मध्ये, यांचं हिस्टॉरिकली एक्सपिरियन्सेस आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे, बरोबर आहे. 3 पार्ट तुम्हाला लिहायचे 10 मार्कासाठी, बरोबर आहे. आणि हा पहिलाच प्रश्न आहे, बरोबर आहे. मग एमपीएससीनं काय केलं, थोडं मिक्सअप आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. इंटर लिंकेजेस ज्याला म्हणतो आपण, तर नंबर 1 चा ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो. नंबर 1, मार्क अँड क्वेश्चन सब क्वेश्चन, याचं काय म्हणतात त्याला, डिस्प्रपोर्शन आहे. डिस्प्रपोर्शनेट आपल्याला बघायला मिळतात नंबर 1 मध्ये. नंबर 2 मध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, इंटरलिंकेजेस ऑफ टॉपिक्स, बरोबर आहे. मात्र हा जर बघितला आपण, तर आपल्या सिम्युलेशन टेस्ट मध्ये पण पहिल्याच नंबरला आपला प्रश्न होता. आयोगाने पहिल्याच नंबरला प्रश्न त्या ठिकाणी विचारला. परत एकदा तुम्हाला दाखवतो आपण कितव्या नंबरला विचारला होता. आपला पण क्वेश्चन नंबर काय होता, सेक्शन ए, क्वेश्चन नंबर 1, डिस्कस सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे हा प्रश्न अगदी प्रिडिक्टेबल लाईनवर होता. जशाच तसा आयोगानं पहिला पार्ट त्या ठिकाणी विचारलेला आहे. मात्र आयोगानं पुढे जाऊन थोडंसं काय केलं की त्याला अजून वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. नंबर 1 आपल्याला काय कळालं, मार्कचं डिस्ट्रीब्युशन क्वेश्चन सब क्वेश्चन नुसार प्रपोर्शनेट त्या ठिकाणी नाहीये. नंबर 2, इंटरलिंकेजेस ऑफ टॉपिक एकत्र विचारण्याचा त्यांचा एक प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाला. 2-2, 3-3 टॉपिक एकत्र करण्याचा प्रयत्न. पुढे आता नंबर 2 चा क्वेश्चन, 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचे मूल्यांकन करा आणि त्याची 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशींसोबत तुलना करा. आता 14व्याचं आणि आपल्याला 15व्याचं त्या ठिकाणी कंपॅरिझन विचारलेलं आहे. आता कोण म्हणाल हा डायनामिक आहे, कोण म्हणाल स्टॅटिक आहे. तर आपण याला एक पकडूयात, स्टॅटिक प्लस डायनामिक म्हणूयात. किंवा आता जर 16 फायनान्स कमिशन आलेला आहे तर 14व्या आणि 15व्याचा तसा फार जास्त विषय राहत नाही, त्यामुळे याला डायरेक्टली स्टॅटिक मध्ये टाकलं तरी फार जास्त वावगं पडणार. स्टॅटिक मध्ये आपल्याला काय होता, फायनान्स कमिशन नावाचा टॉपिक आहे. आणि फायनान्स कमिशनचा अभ्यास करत असताना इथं आपल्याला ऍटलिस्ट, मी 14 नाही म्हणणार, 15व्या आणि 16व्या फायनान्स कमिशनचा अभ्यास करणं कमीत कमी अपेक्षित होतं. त्यातला 14वा त्यांनी परत मागे जाऊन विचारलेला आहे. आणि रिकमेंडेशन जे ते इव्हॅल्युएट करायला सांगितले, कम्पेअर करायला सांगितले. मला असं वाटतं 10 मार्काला इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. झालं. दुसरा नंबर 3 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ इंटरस्टेट काउन्सिल, सजेस्ट मेजर्स फॉरवर्ड. हा स्टेट फॉरवर्ड इंटरस्टेट काउन्सिल वरचा एकदम स्टॅटिक लेवलचा क्वेश्चन आहे. इथं आपण याला लेवल 2 करूया. लेवल 2 क्वेश्चन, याला पण मी तुम्हाला सांगेल लेवल 2, इथं लेवल 1. आपल्याला बघायला मिळतो स्टॅटिक मधून विचारलेला लेवल 2 चा. लेवल 1 आयोग लेवल 3 पर्यंत पण ह्या पेपरमध्ये गेलेला आहे. सरप्राइझिंगली पेपर 1 झाल्यानंतर असं वाटलं होतं की थोडंसं जसं त्यांनी मला वाटतं सायक्लोनचं करंट विचारलं होतं, काही करंटचे क्वेश्चन येणं अपेक्षित होतं. मला वाटतं मागच्या अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर जर आपण बघितलं पुढचा, द डिक्लाइन इन द हेल्थ ऑफ पार्लमेंटरी फंक्शनिंग, विकनिंग इट्स रोल ॲज अ की पिलर ऑफ डेमोक्रेसी, डिस्कस अँड अनालाइज. मला वाटतं हा जो प्रश्न आहे हा 10 मार्कासाठी अजून थोडासा त्या ठिकाणी लेंदी झालेला आहे. मात्र हा डिक्लाइन इन द हेल्थ ऑफ पार्लमेंटरी फंक्शनिंग मला असं वाटतं हा डायनामिक क्वेश्चन आहे आणि हा लेवल 2 चाच प्रश्न आहे, बरोबर आहे. मात्र हा प्रश्न सरप्राईज होता का, किंवा हा प्रश्न येणार नाही असं आपल्याला वाटत होतं का, बघूयात आपण आपल्या सरावच्या टेस्टमध्ये तो टाकलेला. आता इथं तो नेमका आलाय का नाही मला बघावं लागेल. कारण हा रिझन्स बिहाइंड डिक्लाइन ऑफ पार्लमेंट्स डेलिब्रेट फंक्शनिंग डिस्कस आपण 10 मार्काला टाकला होता. आयोगाने इथं 10 मार्कालाच टाकला. मात्र आयोगानं काय केलं की थोडं स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारलेला आहे. आपण जे विचारलं डिक्लाइन ऑफ पार्लमेंट डेलिब्रेट फंक्शनिंग, सेम तोच प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. प्रश्न एक्सपेक्टेड होता, प्रश्न
करंटमध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या होत्या, न्यूजपेपरमध्ये आर्टिकल होते, त्याच्या बेसिक लेवलला त्या ठिकाणी होता. मात्र डायनामिकच होता, ही गोष्ट लक्षात घ्या. हा ज्या वेळेस द हिंदूमध्ये आर्टिकल येतात, एक्सप्रेसमध्ये आर्टिकल येतात, त्याच्यावर थोडीशी चर्चा होत असते, कोणीतरी पॉलिटिकल अनालिस्ट त्याच्यावर लिहित असतात, त्यावेळेस तो आपल्या परीक्षेचा एक भाग बनतो. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. डिस्कस अँड अनालिज नंतरचा क्वेश्चन आपण बघूया. भारतामध्ये चांगले प्रशासन आणि पारदर्शकता, ठीक आहे, रोल ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी इन एन्शुरिंग गुड गव्हर्नन्स अँड प्रमोटिंग ट्रान्सपरन्सी. आता गुड गव्हर्नन्स आणि ट्रान्सपरन्सी जे आहे हे दोन्ही स्टॅटिकचे पार्ट आहेत, बरोबर आहे. क्वेश्चन स्टॅटिकचाच आहे, याला आपण लेवल 1 म्हणूया, कारण कोर सिलेबस मधून कव्हर होणार होता आणि परत थोडासा पेपर लेंदी होतो. 10 मार्कांसाठी तेवढं डिटेलमध्ये लिहिण्यात वेळ निघून जातो. प्रश्न अवघड आहे असं नाहीये, पण वेळेचा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं या पद्धतीनं त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आता आपण बघूया पुढचा, संयुक्त राष्ट्रांच्या क्रिटिकल एक्झाम इन युनायटेड नेशन्स समिट ऑफ फ्युचर 2024. आता कोण म्हणेल सर आमच्या हा करंट अफेअर्स मधून आला किंवा काय आला, एवढा 2024चा 2026 मध्ये मुख्य देताना कोणीही एक्सपेक्ट करत नाही, विथ रेफरन्स टू नीड ऑफ युनायटेड नेशन्स रिफॉर्म. आता मी याला असं म्हणेल, स्टॅटिक आपल्याकडे होताच, युएनचा पार्ट प्लस डायनामिक, त्यांनी समिट त्याला जोडलेली आहे, आणि हा जवळपास लेवल 3 कडे जाणारा हा प्रश्न आहे. त्यातल्यात डिफिकल्ट क्वेश्चन ज्याला आपण म्हणूयात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता या पद्धतीने जर आपण करायचं म्हटलं, प्रत्येक टॉपिकची तयारी सिलेबस मध्ये दिलेला त्याच्या रिलेटेड करंट, तर मेन्सचा अभ्यास हा खूप डिफिकल्ट होऊन जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की मेजर हॅपनिंग ज्या आहेत, जिथं फार महत्वाच्या गोष्टी अजूनही त्याच्यावरच आपण लक्ष केलं पाहिजे. फार खूप छोट्या छोट्या गोष्टी डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता अजून तरी नाहीये. त्याला कारण असं आहे की मॅक्झिमम पेपर जो आहे आपला, जर स्टॅटिकवर चांगला कंट्रोल असेल, बेसिक सिलेबस आपल्या हातामध्ये असेल ना, तर अजूनही ह्या पेपरमध्ये एक्सलंट मार्क घेता येऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि सेम पुढच्या दोन्ही पेपरमध्ये सिलेबस जो आहे तो धरून जर चांगल्या पद्धतीने तयारी केली, तर पेपर 3 मध्ये काही करंटचे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळू शकतात. मात्र 4 मध्ये अगेन चान्सेस की तिथं करंटचे जास्त काही नसेल. केस स्टडी ह्या करंटच्याच रिलेटेड असतात, त्याला आपण म्हणणार नाही डायनामिक, करंट रिलेटेडच केस स्टडी असाव्या लागतात. त्यातही आपल्याला 2-3 परत स्टॅटिकच्या बघायला मिळू शकतात. मला वाटतं आपण 15 थीम केस स्टडीच्या डिस्कस केल्यात आपल्या इथिक्सच्या कोर्समध्ये, तर त्यातल्या बऱ्यापैकी आपल्याला तिथंही बघायला मिळतील. कारण ज्या पद्धतीने GS1 ला आपण प्रेडिक्ट केलं, GS2 ला केलं, तशाच पद्धतीनं पुढचेही पेपर असतील असं मला त्या ठिकाणी वाटतं. कारण पेपर 1 मध्ये पण आपण काय म्हणतात त्याला, जो पहिला टॉपिक होता त्याच्यावर विचारलेला आयोगाचा पहिला प्रश्न आपला प्रश्न सेम आहे, फक्त आपण महाराष्ट्र स्पेसिफिक विचारला, त्यांनी इंडिया स्पेसिफिक विचारला होता. त्यामुळं जी थिंकिंग आपण केली आहे पेपर काढताना बऱ्यापैकी क्लोजली आपल्याला एक्झामिनरची पण दिसते. पुढे प्रधानमंत्री जनधन योजना हॅज कम्प्लिटेड 11 इयर्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन 28 ऑक्टोबर. इव्हॅल्युएट द सक्सेस अँड इफेक्टिव्हनेस. इथं काय विचारलंय, त्याचं सक्सेस विचारलंय अँड इफेक्टिव्हनेस इन प्रमोटिंग फायनान्शियल इन्क्लुजन ऑफ डिप्राइव्ड पॉप्युलेशन. आता हा जर बघितला तर कम्प्लिटली डायनामिक क्वेश्चन आहे, कम्प्लिटली डायनामिक, बरोबर आहे. आणि हा मला असं वाटतं लेवल 2 कडे जातो. लेवल 3 का नाहीये, कारण पीएम जनधन योजना जी आहे आपल्याला माहिती आहे, याच्यात एक्झॅक्टली आपल्याला जरी माहित नसेल की बाबा 11 वर्ष झालेत काय झालेत, तरी पीएम जनधन योजनेचे फीचर जरी आपण बघितले आणि एक फीचरला जर आपण त्या ठिकाणी बघितलं आणि इफेक्टिव्हनेस जर बघितलं, तर आपलं फक्त काय करायचंय, फायनान्शियल इन्क्लुजन एक फीचर, हाऊ इट हॅज लेड टू फायनान्शियल इन्क्लुजन, बरोबर आहे. आता एक फीचर म्हणजे काय, अकाउंट्स ओपन झालेत, आपण लिहू शकतो की साधारणतः 15 कोटी म्हणा किंवा 50 कोटी म्हणा महिलांचे अकाउंट त्या ठिकाणी ओपन झालेत. मग इथं फायनान्शियल इन्क्लुजन काय की महिला जो एक महत्वाचा टार्गेट फोकस एरिया होता त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो. एक फीचर घ्यायचंय आणि आपल्याला फायनान्शियल इन्क्लुजनला लिंक करायचंय. एक फीचर पीएम जनधन योजनेचे फीचर जे डीबीटी म्हणा किंवा सॉरी त्याला आपण जनधन ट्रिनिटी ज्याला म्हणतो ती म्हणा, एक बेसिक गोष्टी जरी आपल्याला माहिती असेल 5-6, तर आपल्या 10 मार्कासाठी डिसेंटली आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न अटेम्प्ट करता येऊ शकतो. त्यामुळे लेवल मी म्हणेल 2 आहे, लेवल 3 नाहीये. मात्र थोडंसं काय म्हणता येईल त्याला डायनामिक कडे जाणारा हा पेपर आहे किंवा हा क्वेश्चन आहे. पुढे एक्सप्लेन द मेजर्स टू रिड्यूस पॉवर्टी अँड हंगर. हा जो प्रश्न आहे मला असं वाटतं हा एकदम स्टॅटिक लेवलचा आहे, स्टॅटिक बेसिक लेवल 1 आणि एक्सपेक्टेड लाईन वरचा आहे. आता परत मी एक्सपेक्टेड लाईनचा कसं काय म्हणू शकता, तर मला असं वाटतं की एक्सपेक्टेड लाईनचा आपण यासाठी म्हणू शकतो, की आपण तो डायरेक्टली कव्हर केलेला होता.
याच्यात एकच मिनिट हा. पॉवर्टी अँड हंगरचा हा डिस्कस पॉवर्टी अँड हंगर इश्यूज इन इंडिया, सजेस्ट मेजर्स टू मिटिगेट देम. एक्झॅक्टली जो आपण फोकस केलाय तोच आपण मात्र इथं 15ला विचारला, आयोगानं 10च मार्काला विचारला. थोडंसं प्रपोर्शनेट मी जे म्हणलं ना तुला की तुम्हाला ज्या पद्धतीनं, पण प्रश्न हाच होता डिस्कस पॉवर्टी अँड हंगर इश्यूज, आणि इथे आपण त्या ठिकाणी तोच विचारलेला होता. बरोबर आहे. पुढचा प्रश्न, डिस्कस द पोटेन्शियल इम्पॅक्ट ऑफ लॅटरल एंट्री इनटू द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ऑन ब्युरोक्रेटिक स्ट्रक्चर अँड गव्हर्नन्स इन इंडिया. आता इथं लॅटरल एंट्री जो आहे तर हा आपला सिलेबस मधला टॉपिक होता, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. बरोबर आहे. याच्या अंडर हा टॉपिक विचारलेला होता. मला वाटतं हा क्वेश्चन इज डायनामिक आणि अगेन लेवल 2 क्वेश्चन. नॉट डायरेक्टली चर्चा खूप चाललेली होती याची, पण इथं आपल्याला डायरेक्टली म्हणता येणार नाही की एक्सपेक्टेड होता वगैरे, हा आपण अजिबात एक्सपेक्ट केलेला नव्हता. आपल्यासाठी सरप्राइझिंग होता. 10 मार्काचा क्वेश्चन होता. पुढे 10 मार्कासाठी, व्हॉट आर द नोटेबल फीचर्स ऑफ नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप इंडिया अँड जपान, हाऊ इट लाईकली टू ऍड्रेस मोबिलिटी चॅलेंजेस इन इंडिया. हा प्रश्न जर तसा बघितलं तर प्रश्न डायनामिक आहे. IR मध्ये ऍक्च्युली डायनामिकच क्वेश्चन मॅक्झिमम असतात. आपण एक्सपेक्ट करत होतो की स्टॅटिकचे क्वेश्चन येतील, पण त्यांनी स्टॅटिकला थोडं डायनामिक केलंय. युएनच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलेलं आहे. मात्र इथं कम्प्लिटली डायनामिक क्वेश्चन आहे. मात्र क्वेश्चन लिहायला फार अवघड आहे का? अजिबात नाही. तुम्हाला काही जरी नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप, आता नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप मध्ये काय म्हणू शकतो आपण, मोबिलिटी साधारण काय आपल्या ट्रक आहेत किंवा बाकी काही गोष्टी आहेत. नेक्स्ट जनरेशन म्हणजे काय की तुमचं मेट्रो, बरोबर आहे. मेट्रो एक झाली तुमची, त्याच्यानंतर अजून आपली कुठली आली, बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेन आपण जर इथं लिंक केलं, बरोबर आहे, बुलेट ट्रेनला जर आपण लिंक केलं, आपल्याला ऍड्रेस मोबिलिटी चॅलेंजेस इन इंडिया. इंडियामध्ये मोबिलिटी चॅलेंजेस काय, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, वेळ खूप लागतोय, वेळेवर गोष्टी जात नाहीयेत, डिस्टन्स कव्हर करायला वेळ लागतोय, कधी कधी बाकी गोष्टींमुळे पावसा पाण्यामुळे पूल वाहून गेला, काय गेला, ट्रेन थप्प होतात. एक एक गोष्ट जरी आपण त्या ठिकाणी व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न केला, क्वेश्चन अटेम्प्ट करता येऊ शकतो, जरी डायनामिक असला तरी. म्हणजे कम्प्लिटली ह्या पेपरमध्ये तुम्हाला मी सांगतो, एखादा असा प्रश्न असेल त्याच्याविषयी आपल्याला काहीच करता येणार नाही. 99% क्वेश्चन जे आहेत ऍटलिस्ट आपण एक डिसेंट आन्सर लिहू शकतो. आणि पहिल्या मेन्समध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो की फक्त क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करा आणि थोडंसं रिलेव्हंट लिहिण्याचा प्रयत्न करा. फार जास्त काही करता नाही आलं तरीही चालेल, तशी कॉम्पिटिशन कमी आहे आणि सिलेक्शन पर्यंत जाण्याचा मार्ग आपला त्या पद्धतीनं सुकर होऊ शकतो. हा झाला आपला साधारणतः एक 10 मार्काच्या प्रश्न जे येते. पुढे, पार्लमेंट्स पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इज वाइड बट नॉट अनलिमिटेड. डिस्कस द सेटमेंट इन द लाईट ऑफ बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन अँड रिसेंट कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट. आता इथं 2 गोष्टी एक बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन म्हणजे केशवानंद भारती केस आली तुमची, आणि रिसेंट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स आता डेव्हलपमेंट. आता रिसेंट कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट ज्या आहेत म्हणजे आपल्या लेटेस्ट ज्या काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झालेल्या आहेत, लेटेस्ट नारी शक्तीवंदन योजनेचं बिल जे आता त्या ठिकाणी पास झालेलं नाहीये, तिथपर्यंतच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहिता येऊ शकल्या असत्या. मात्र परत मी तुम्हाला म्हणेल, स्टॅटिक प्लस डायनामिक याला आपण म्हणूयात. आणि लेवल 2 आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पार्लमेंट्स पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इज वाइड बट अनलिमिटेड. आता हा पण जो आहे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, आपण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटवर क्वेश्चन टाकलेला होता. डायरेक्टली जरी नाही आला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटवरचा, तरी तुम्हाला लक्षात येईल की त्या क्वेश्चन नुसार बघा, डिस्कस द प्रोसेस अँड इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स. आता अशा प्रश्नामध्ये लिहित असताना मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपल्याला लेटेस्ट अमेंडमेंट जे आहेत ते लिहिणं अपेक्षित असतं, करंट लिंकेज करणं असतं, तर तोही आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न कव्हर होताना त्या ठिकाणी बघायला मिळतो. पुढे, द डिव्हॉल्युशन इंडेक्स सर्व्स ॲज अ टूल फॉर स्ट्रेंथनिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम अँड लोकल सेल्फ गव्हर्नन्स, enabling states to identify areas for improvement and adopt best practices for more empowered and effective panchayats. Comment on Panchayat Devolution Index 2024 with reference to above. आता हा पंचायत डिव्हॉल्युशन इंडेक्स 2024 आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. हा परत त्या ठिकाणी मला असं वाटतं डायनामिक आहे आणि लेवल 3 कडे जाणारा प्रत्येक क्वेश्चन आहे. मला वाटतं वन ऑफ द डिफिकल्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला याला टाकता येईल डिव्हॉल्युशन इंडेक्स. मात्र हा प्रश्न लिहिताच येणार नाही असं आहे का? तुम्ही म्हणणार तुम्ही काय पेपर झाल्यानंतर गप्पा मारताय, आता तर सोपं असतं. हे मी हाताने सांगते. उलट मी जेव्हा पेपरच्या त्या वातावरणात असतो त्यावेळेस मला जास्त चांगलं सुचतं, मी चांगलं लिहितो. मी खूप वेळा लाईव्ह लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा सेशन लाईव्ह असतो त्यावेळेस मला काही काही गोष्टी ज्या सुचतात त्या इथं बाहेर याच्यामध्ये आल्यानंतर नाही, त्या वातावरणामध्ये जेव्हा माणूस बसतो
की आपल्या अवतीभोवती सगळेजण लिहित आहेत, आपला पेपर चालू आहे, अशा वेळेस जे काय आता देवाची त्याला काय म्हणूया आपण, जे दिले आपल्याला नॅचरली देवानं, त्याबद्दल देवाचे खूप खूप आभार. पण ती गोष्ट आहे की डायनामिक क्वेश्चन आय कॅन हँडल बेटर. तर त्यातला हा जर पार्ट बघितला, डिव्हॉल्युशन इंडेक्स आपल्याला जर बघितलं, क्वेश्चन जर व्यवस्थित वाचला, सपोज जर टूल फॉर स्ट्रेंथनिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आपल्याला विचारलेलं आहे, त्याच्यानंतर लोकल सेल्फ गव्हर्नन्स म्हणलेलं आहे, एनेबलिंग स्टेट टू आयडेंटिफाय एरियाज फॉर इम्प्रुव्हमेंट अँड अडॉप्ट बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर मोर एम्पॉवर्ड अँड इफेक्टिव्ह पंचायत. याच्यातला एक एक शब्द घेऊन जरी आपण क्वेश्चन अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला ना, काय एनेबलिंग स्टेट टू आयडेंटिफाय एरियाज कसे फॉर इम्प्रुव्हमेंट आणि बेस्ट प्रॅक्टिसेस, बरोबर आहे, मोर एम्पॉवर्ड अँड इफेक्टिव्ह पंचायत, एम्पॉवर्ड पंचायत, इफेक्टिव्ह पंचायत. आणि मग तुम्हाला काय करायचं, ह्या डिव्हॉल्युशन इंडेक्सला साधारणतः कन्सिडर करून लिहायचं आहे. एक्झॅक्टली माहित नसलं तरीही चालतं. मात्र 2024चे 2 मेजर इव्हेंटवर आपल्याला त्या ठिकाणी 2 प्रश्न बघायला मिळालेत. एक तर युएनचा प्रश्न होता आणि आपला पंचायत राज इन्स्टिट्यूशनचा हा इंडेक्स जो आहे, या 2 वर आपल्याला बघायला मिळाला. पण क्वेश्चन अवघड कॅटेगरी मधला होता, ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे पोझिशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ ग्रामपंचायत. ग्रामपंचायतचं कशामध्ये, पंचायत राज सिस्टीम मध्ये पोझिशन अँड इम्पॉर्टन्स, बरोबर आहे. हा तुम्ही म्हणणार की प्रश्न तसा अवघड आहे, नाही, हा क्वेश्चन स्टॅटिक आहे आणि लेवल 1 आहे. आणि परत तुम्हाला मी सांगेल, हा क्वेश्चन एक्सपेक्टेडच होता. क्वेश्चन एक्सपेक्टेड होता, नुसते आपण गप्पा मारत नाही. एक्सपेक्टेड होता म्हणजे काय, आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये कव्हर केलेला पाहिजे, तर आपण त्याला म्हणूया एक्सपेक्टेड होता. आता इथे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण त्या ठिकाणी असं म्हणतोय की 73rd 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, बघा क्वेश्चन काय सांगतोय, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ 73rd and 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट्स इन स्ट्रेंथनिंग ग्रासरूट डेमोक्रेसी इन इंडिया. आता 73rd and 74 मध्ये तुम्ही म्हणणार ग्रामपंचायत नसते, असं नाही. डायरेक्टली जरी नाही आला, इनडायरेक्टली आपल्याला तेच म्हणायचं होतं की जे काय ग्रामपंचायत आहे त्यानं ग्रासरूट डेमोक्रेसी म्हणजे पंचायत राज सिस्टीम जी आहे कशी डेव्हलप होते हे आपण त्या ठिकाणी एक्सपेक्ट केलेलं होतं. पुढे आपण बघतो जेव्हा डिस्कस द पॉवर्स रिस्पॉन्स अँड लिमिटेशन्स ऑफ लोकपाल, हा पहिला प्रश्न, नंबर 1, नंबर 2, नंबर 3 अशा प्रश्नामध्ये मार्क जास्त पडण्याचे चान्सेस का, नंबर 1 पार्ट, नंबर 2 पार्ट, नंबर 3 पार्ट. पुढे कम्पेअर 4 विथ स्वीडन्स ऑम्बुड्समॅन म्हणजे 5 मार्क. आपण जर 15 मार्काला आहे, जरी आपण याला 3-3.5 मार्क जरी एका पार्टला कन्सिडर केले तरी मार्क जास्त पडण्याचे चान्सेस. इथे पुढे कम्पेअर टू स्टुडंट्स ऑम्बुड्समॅन, कारण आपली जी कन्सेप्ट आहे तो ओरिजिन स्टुडंट्स नव्हते. मला असं वाटतं हा जो आहे तर आय विल सजेस्ट की लेवल 1च क्वेश्चन आहे, लेवल 2 नाहीये. कारण जिथून सुरुवात झाली आहे स्वीडननं त्यालाच कंपॅरिझन विचारलेला आहे आणि हा लोकपाल त्या ठिकाणी तसा एक्सपेक्टेडच पार्ट होता. त्यामुळे डिफिकल्ट क्वेश्चन मी अजिबात याला म्हणणार नाही. लोकपालवर आपण ऑलरेडी एकदा प्रश्न विचारलेला आहे. पुढे गेला लोकपाल, बघा डिस्कस स्ट्रक्चर पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ लोकपाल अँड लोकायुक्त. व्हॉट आर द की डिफरन्स बिटवीन सेंट्रल लोकपाल लोकायुक्त, व्हॉट आर द मेजर चॅलेंजेस अफेक्टिंग इफेक्टिव्ह. आपण ज्या पद्धतीने लोकपालवर प्रश्न विचारला त्या पद्धतीने जरी नाही विचारला तर आपण पॉवर्स, रिस्पॉन्सिबिलिटी अँड लिमिटेशन्स म्हणजे चॅलेंजेस आपण विचारले होते लोकपाल लोकायुक्तचे दोन्हीचे, लोकपालवर प्रश्न आलेला आहे. याच्यामध्ये पुन्हा दुसरं काही मत असण्याचं कारण नाही. कमेंट ऑन द पॉलिटिकल डेव्हलपमेंट इन द मालदीव्स इन द लास्ट 3 years, शुड दे बी हार्मफुल टू इंडिया, सजेस्ट मेजर्स. आता इथं नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 सजेस्ट मेजर्स. परत हा प्रश्न मार्क देण्यासारखा आहे. 5-5 मार्काला एक पार्ट म्हणलं तर 5. आता तुम्हाला एक्झॅक्टली पॉलिटिकल डेव्हलपमेंट मालदीव्स मधल्या माहित नसतील लास्ट इयर मध्ये तरी तुम्ही एक जनरल टाकू शकता, रेझिम चेंज, कुठलं तरी सरकार आलं असेल, सरकार गेलं असेल, काहीतरी मिलिटरी coup झाला असेल, काहीतरी झालं असेल आणि मग त्याच्यामध्ये हार्मफुल टू इंडिया, शुड दे बी हार्मफुल टू इंडिया. तो मग तुमचं ओपिनियन विचारलेलं आहे. तुम्ही डायरेक्टली आपण जेव्हा उत्तर लिहितो तेव्हा असं म्हणायचं की हार्मफुल नसणारच आहे कारण इंडियानं मालदीव्सला वेळोवेळी मदत केलेली आहे. मला वाटतं ट्विटरवर याच्यावर मालदीव्स बद्दल एक खूप मोठं डिबेट अँड डिस्कशन झालं होतं की मालदीव्सला जाऊ नका, मालदीव्सला जाऊ नका, कारण मालदीव्सनं एक आयटम आपल्याला दिला होता इंडियाला. त्याच्यानंतर ट्विटरवर खूप मुवमेंट झाली होती. थोडं सोशल मीडियाचा आपला अवेअरनेस जरी असला तरी आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येऊ शकतं. ज्या पद्धतीनं मालदीव्सनं चायनाच्या क्लोज जाण्याचा प्रयत्न केला होता तोही पॉईंट तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आणि सजेस्ट मेजर्स लिहिताना तर मला असं वाटतं आपल्याला इन जनरल मालदीव नाही कुठलाही जरी नसेल तर इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये रिलेशन्स कसे चांगले वाढवायचे याच्यासाठी जो एक आपण ज्याला टेम्पलेट तयार केली असते ती टेम्पलेट जरी ॲज इट इज लिहिली तरी आपल्याला. पण आय विल सजेस्ट अगेन लेवल 2 डायनामिक, यस डायनामिक, कारण मालदीव आपल्या इम्पॉर्टंट टॉपिक्स मध्ये नव्हता. आपण इंडिया, पाकिस्तान, इंडिया श्रीलंका, इंडिया चायना ह्या 3 मेन कंट्रीजला फोकस करून करत होतो. आणि मग मेजर पॉवर्स असेल, US असेल, त्याच्यानंतर रशिया असेल,
जपान, फ्रान्स ह्या 4-5 जे असतात त्याच्यावर आपण फोकस करतो. मात्र एवढ्या बारीक लेवलला जाऊन आपण एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. हा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन माझ्यासाठी तरी वैयक्तिक होता. कम्पेअर द सार्क अँड बिमस्टेक विथ रेफरन्स टू नॅशनल इंटरेस्ट ऑफ इंडिया. आता सार्क आणि बिमस्टेक रिजनल वर एक्सपेक्टेड होता. व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ दिस रिजनल रिऑर्गनायझेशन फॉर इंडिया. हा तसा मला असं वाटतं लेवल 1च मी म्हणेल याला, का स्टॅटिक आहे आणि ऑब्जेक्टिव्हची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सार्क आणि बिमस्टेक मधल्या बेसिक गोष्टी पण पाठ आहेत, फॅक्ट पण पाठ आहेत, त्यांना लिहायला फार जास्त अवघड जाणार नाही. युपीसी करणाऱ्यांना ऑलरेडी याच्यावर चांगल्या पद्धतीने काम केलेलं असणार आहे, हा अवघड मी समजणार नाही. एक्सप्लेन द रोल ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप. गव्हर्नमेंट स्कीम्स कशामध्ये? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप्स. आता हा परत मी तुम्हाला म्हणेल स्टॅटिकचा आहे, लेवल 1चा आहे, लेवल 1चा क्वेश्चन आहे. आणि परत हा क्वेश्चन एक्सपेक्टेड मध्ये होता का? तर 100% एक्सपेक्टेड मध्ये होता. कशाच्या बाबतीमध्ये? सेल्फ हेल्प ग्रुप स्कीम्स फॉर व्हल्नरेबल सेक्शन्स. ठीक आहे, सेल्फ हेल्प ग्रुपच्या बाबतीमध्ये आवडता आपण प्रश्न विचारलेला आहे कुठेतरी, मला आता एक्झॅक्टली दिसत नाहीये, पण सेल्फ हेल्प ग्रुपवर आपण वेलफेअर स्कीम्सचा प्रश्न आहे. एकच मिनिट. ठीक आहे, असेल कुठेतरी तो आता. हा, एक्झामिन द रोल ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप इन डेव्हलपमेंट विथ स्पेशल रेफरन्स टू रुरल महाराष्ट्र. आपण फक्त काय केलं होतं? इन जनरल महाराष्ट्राला फोकस केला होता. आयोगानं काय केलं होतं? तर इंडिया इन जनरल स्पेसिफिक विचारलं होतं. मात्र इन जनरल येत असताना महाराष्ट्राची एक्झाम असल्यामुळं महाराष्ट्राचे एक्झाम्पल किंवा महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटची इनिशिएटिव्ह लिहिणं अपेक्षित होतं. त्या अर्थानं हा बऱ्यापैकी क्वेश्चन त्या क्वेश्चनला कव्हर करणारा आहे. कुठल्या? याला गव्हर्नमेंट स्कीम्स. इथं त्यांनी इंडिया किंवा फक्त महाराष्ट्र असं कुठलंही मेन्शन केलेलं नाही, याचा अर्थ दोन्ही पण येऊ शकतो. पुढे क्वेश्चन नंबर 18. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट वेलफेअर स्कीम्स ऑफ द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स फॉर द वीकर सेक्शन्स ऑफ सोसायटी. काय? आता इथं दोन्ही विचारलंय, सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटच्या कुठल्या वेलफेअर स्कीम कशासाठी. आता हा माझ्यासाठी मी म्हणेल स्टॅटिक आहे, लेवल 1 आहे का, आणि एक्सपेक्टेड पण आहे का. आत्ताच तुम्हाला दाखवलं होतं मी, एक्सपेक्टेड आहे. कुठला? वेलफेअर स्कीम ऑफ सेंट्रल अँड वेलफेअर फॉर द वीकर सेक्शन्स ऑफ सोसायटी. इथंच आपण तो क्वेश्चन बघितला होता. ठीक आहे, डिस्कस स्कीम्स ऑफ महाराष्ट्र फॉर व्हल्नरेबल सेक्शन्स, वेलफेअर स्कीम्स फॉर महाराष्ट्र. आता इथे फक्त त्यांनी काय केलं? इंडिया ऍड केला. आपण जे होतं ते फक्त महाराष्ट्र स्पेसिफिक विचारलं होतं, त्यांनी इंडिया पण ऍड केला. अर्धा पार्ट तर डायरेक्टली ऍज इट इज विचारलेला आहे. आता हा जो सिम्युलेशन टेस्ट, इथे आपण डायरेक्टली सेक्शनल टेस्ट नंतर एक नवीन आस्पेक्ट आणला होता, महाराष्ट्र स्पेसिफिक. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आपण एखादी गोष्ट सुरू केली की मार्केट त्याला कॉपी मारतं, मार्केटला हे लवकर कळूच दिलं नव्हतं की काय होऊ शकतं आणि काय नाही. महाराष्ट्र स्पेसिफिक 25% क्वेश्चन येऊ शकतात असं मी आपले जे पेड कोर्सेस आहे त्याच्यामध्ये वेळोवेळी विद्यार्थ्यांना सांगत होतो, आणि त्या पद्धतीने आपण तयारी करून घेत होतो. स्टॅटिक जो होता आपला सेक्शनलच्या टेस्ट होत्या त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रावर भर दिलेला नव्हता. आपण डायरेक्ट सिम्युलेशन टेस्टमध्ये बरेचसे क्वेश्चन महाराष्ट्र स्पेसिफिक विचारलेले होते, आणि तेच प्रश्न आयोगानं इंडिया स्पेसिफिक म्हणा किंवा इन जनरल विचारले, महाराष्ट्र स्पेसिफिक विचारलेले नाहीत. मात्र सेंट्रल थीम जी आपण पकडली आहे बऱ्यापैकी आपल्याला ती फॉलो होताना बघायला मिळते. पुढे एक्सप्लेन द रोल ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन इन द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स. हेल्थ आणि एज्युकेशनवर प्रश्न, आय विल से की स्टॅटिक आणि लेवल 1. याच्यामध्ये काही अनएक्सपेक्टेड नव्हतं. हेल्थ आणि एज्युकेशनवर पण मला वाटतं आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. हेल्थ आणि एज्युकेशन कुठेतरी असेल, हेल्थ अँड एज्युकेशन शोधावं लागेल, आहे कुठेतरी त्याच्यावर पण प्रश्न विचारलेला. काय पूर्ण क्वेश्चन कुठून काय आले हे काय तयारी करून आलो नाही मी, पण ते आपण कुठेतरी घेतलेला होता. पुढे ॲज इंडिया इज मुव्हिंग टुवर्ड्स गोल ऑफ विकसित भारत, आणि सगळ्यात फेमस आपली थीम जी होती विकसित भारत, ओरडू उर्दू एसे पासून मी सांगत होतो ती थीम म्हणजे विकसित भारत. ई गव्हर्नन्स इमर्ज की पिलर इन शेपिंग फ्युचर ऑफ गव्हर्नन्स, विकसित भारतवर. त्याच्यानंतर आय विल से स्टॅटिक, लेवल 1. स्टॅटिक प्लस डायनामिक म्हणूया, विकसित भारत डायनामिकची थीम आहे पण लेवल 1च आहे. का लेवल 1 आहे? कारण आपण सगळ्यात स्टार्टिंगला जे काय आपण इथं केलं होतं बघा, विकसित भारत, इथं आपल्याला सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला होता, बरोबर. त्याच्यानंतर आपण जे होतं इन्क्लुजन पार्टिसिपेटरी गव्हर्नन्सवर पण आपण त्या ठिकाणी फोकस केलेला होता, बरोबर आहे. त्यामुळं
आपण आतापर्यंत जे काही गोष्टी डिस्कस केल्यात त्यातून आपल्याला काय काय गोष्टी लक्षात आल्या त्या आता आपण पुढे बघूयात. साधारणतः जर आपण बघितलं तर लेवल 1 चे आपल्याला 50% क्वेश्चन्स त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि लेवल 2 चे जर आपण बघितलं म्हणजे डिफिकल्टी, याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 झाला, 6 डिफिकल्टी मला असं वाटतं लेवल 1, लेवल 2, लेवल 3. साधारणतः लेवल 3 मध्ये आपल्याला 2 क्वेश्चन्स बघायला मिळाले, बरोबर आहे. लेवल 1 मध्ये मला वाटतं आपण डायरेक्ट काउंटच करूयात. काय किती वेळ लागणार त्याला? फार वेळ लागणार नाही. लेवल 1 चा आपल्याला परत कुठे दिसतोय? 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10 क्वेश्चन आपल्याला काय बघायला मिळाले? लेवल 1 चे बघायला मिळाले. आता बाकीचे लेवल 2 ची चेक करायची गरज आहे का? नाही. 8 क्वेश्चन आपल्याला लेवल 2 चे बघायला मिळाले. लेवल 3 चे आपल्याला किती बघायला मिळाले? तर साधारणतः 2 क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाले. त्यामुळे पेपर डिफिकल्ट होता का? आय विल से नाही. पेपर कसा होता? डिफिकल्ट, आय विल से मॉडरेट. का? कारण स्टॅटिकचे क्वेश्चन आपण 10 क्वेश्चन लेवल 1 चे होते, हे आपल्याला चांगता लिहिता आले असते. लेवल 2 मधले 5 क्वेश्चन चांगले लिहिता आले, म्हणजे 15 क्वेश्चन जर चांगले लिहिता आले, उगं 2-3 क्वेश्चनवर पेपरला डिफिकल्ट करण्यात अर्थ त्या ठिकाणी नाही. प्लस इथं दुसरं मी सांगेल की एमपीएससी प्लस युपीएससी ऍस्पिरंट दोघांनाही असं काही खूप ऍडव्हान्टेज कोणाला होता असं नाहीये. युपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी काही युएनची समिट किंवा डेव्हलपमेंटचा जो इंडेक्स होता, डिव्हॉल्युशन इंडेक्स, हे काही सोपे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नव्हते, जे मागच्या आत्ता झालेल्या युपीसीच्या मेन्स दिल्या त्या विद्यार्थ्यांसाठी पण. त्यामुळे डिफिकल्टी मॉडरेट. आपल्या टेस्ट सिरीज मधल्या ज्या विद्यार्थ्यांना बोललो त्यांनी व्यवस्थित पेपर अटेम्प्ट केलेला आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जे मागच्या 3-4 महिन्यापासून कन्सिस्टंटली लिहित आहेत, भलेही त्यांनी अभ्यास केलेला काय असू द्या, पेपरमध्ये काही विचारू द्या, जेव्हा माणूस फ्लो मध्ये असतो, त्या झोन मध्ये असतो, तेव्हा अवघड प्रश्न आपण सहजरित्या आणि चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करतो. हे आपण कुठं बघितलेलं आहे? हे आपण बघितलेलं आहे क्रिकेटमध्ये. एखादा बॅट्समन जेव्हा फॉर्म मध्ये असतो, वैभव सूर्यवंशी जेव्हा फॉर्म मध्ये असतो, बुमरालाही लगातार 2 6 मारू शकतो, कारण तो फ्लो मध्ये, तो झोन मध्ये. आणि तेच झालं, जे विद्यार्थी सातत्यानं रायटिंगची प्रॅक्टिस करत होते त्यांसाठी पेपर अवघड गेलेला नाहीये. मात्र जे हौशे गवशे नवशे किंवा अचानक भयानक ग्रुप बी ची माझी मेन्स आहे पण जाऊन येतो म्हणणाऱ्यांचे 17-18च्या वर क्वेश्चन अटेम्प्ट झालेले नाहीत, किंबहुना जे ऑलरेडी चांगली तयारी करत होते युपीएससीची, मात्र त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये युपीएससी प्रिलिम्सवर फोकस केल्यामुळे आन्सर रायटिंग केलेलं नव्हतं, त्यांनाही पेपर लवकर उरकलेला नाही. ही गोष्ट मी फार काळजीपूर्वक आणि विद्यार्थ्यांचे अभिप्राय या सगळ्या गोष्टींच्या अनुभवावरून सांगतोय. त्यामुळे पेपर कोण म्हणत असेल की तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर गेले, असं नाहीये. ज्यांनी डिसेंट पद्धतीने क्वेश्चन अटेम्प्ट केला, यू आर स्टील इन द रेस, गिव्ह युअर 100% टिल द लास्ट फुल स्टॉप ऑफ लास्ट आन्सर, राईट. नंबर 1, आता इथं सगळ्यात महत्वाचे रॅन्डम झालेत मार्क्स, जे डिस्ट्रीब्युशन, त्यातल्यात मला असं वाटतं पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन जो आहे याचं जे वेटेज आहे ते कमी झालेलं आहे. गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस हा जो पार्ट आहे हा थोडासा वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. आयआरचं काय नाही, ऍज युजल आपल्याला ते बघायला मिळतं, बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशनचं वेटेज जे आहे तर ते कमी झालेलं बघायला मिळतं आणि गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसचं वाढलेलं बघायला. स्टॅटिक, यस, स्टॅटिकचे जवळपास आपण बघितलं जवळपास 50% आपल्याला क्वेश्चन्स बघायला मिळाले. करंट डायरेक्टली नाही आहे, पण 2 ते 3 क्वेश्चन डायरेक्टली करंटली रिलेटेड आपल्याला बघायला मिळाले. रॅन्डम क्वेश्चन्स मला असं वाटतं 2 ते 3च क्वेश्चन आहेत जे थोडेसे अनएक्सपेक्टेड होते, रॅन्डम होते. अदरवाईज बाकी क्वेश्चन बऱ्यापैकी आपल्या टेस्ट सिरीज मधून जर येत असतील तर मला असं वाटतं आपण तर अजून पहिल्यांदाच त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न त्या ठिकाणी होतोय आणि आपणही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी करतोय. मात्र याच्या पाठीमागे युपीसीचा सगळ्या डिस्क्रिप्टिव्हचा अनुभव माझा वैयक्तिक स्वतःचा किंवा आपल्या टीमचा आहे, त्यामुळं त्या ठिकाणी थोडं प्रेडिक्ट करणं सोपं गेलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जनरल वर्सेस स्पेसिफिक, मला असं वाटतं स्पेसिफिसिटी थोडी वाढलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ज्या पद्धतीनं सिलेबसमध्ये दिलेला टॉपिक
ला धरून प्रश्न विचारणं, तर त्याच्यात थोडंसं खोलात जाऊन त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्पेसिफिसिटी या पेपरमध्ये आपल्याला वाढलेली बघायला मिळाली. जी स्पेसिफिसिटी आपण युपीएससी मध्ये एक्सपेक्ट करतो तशा जवळजवळ जाण्याचा प्रयत्न आयोगानं केलेला आहे. तर आय विल से की क्वेश्चन पेपर वॉज गुड. म्हणजे मला वैयक्तिक जर विचार म्हणणार ना तर मी म्हणेल खूप चांगला पेपर वाटला मला. का चांगला वाटला? कारण असं नाहीये की एखाद्याने फक्त रट्टा मारला आणि त्याला पेपर चांगला गेला. असंही नाहीये की एखादा युपीएससी वाला आला आणि त्याला पेपर चांगला गेला. म्हणजे इथं थोडंसं तुम्हाला स्टॅटिकवर पण कंट्रोल लागतं, डायनॅमिक इंटरलिंकेजेस पण तुम्हाला लागतात, पेपरमध्ये इंटरलिंक टॉपिक जे आहेत त्याला एकत्रपणे लिहिण्याची सवय पण तुम्हाला लागतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांनी ऍक्च्युअल मध्ये युपीएससी मध्ये डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मेहनत घेतली आहे त्यांचंच हे काम आहे, हौशे गवशे नवशांचं नाहीये. उठसूट काय झालं, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कुणीही यायला लागलं काहीतरी कलरफुल हे करायचं ते करायचं टाकून द्यायचं कंटेंट, झालं अशा गोष्टी आता चालणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. इथून पुढे जर आपल्याला या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधून गॅझेटेड क्लास 1 क्लास 2 व्हायचं असेल तर आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि नियमितपणे सराव करणं आणि दिलेला आपला जो काही सिलेबस आहे त्याच्यावर प्रचंड चांगलं कंट्रोल घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि इथून पुढं थोडं शक्य झालं तर आपलं जे काही करंट आपण प्रिलिम्सला करत असतो त्याच वेळेस इम्पॉर्टंट थीम्स ज्या आहेत करंट बेस्ड, ज्या आपल्याला सिलेबसला धरून आहेत राज्यसेवा मुख्यच्या, त्याच्यावर थोडा फोकस देणं आपल्याला गरजेचं आहे. आणि निश्चितपणे आपलं करंट मंत्रा जे आहे सीएम, त्याच्या माध्यमातून आता पुढच्या एडिशन पासून जून पासून आपण ते मुद्दे कव्हर करण्याचा 100% प्रयत्न करूयात. राईट. याच्यानंतर अजून थोडंसं काय बोलायचं असेल तर मला असं वाटतं फार जास्त अजून बोलण्याची आवश्यकता पर्टिक्युलरली या पेपरच्या बाबतीमध्ये तरी नाहीये. मात्र एक गोष्ट मी तुम्हाला परत तीच सांगेल की आपण ज्या पद्धतीनं टेस्ट सिरीजच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या सरावाच्या माध्यमातून अजून तरी स्टॅटिक आणि बाकी गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करायच्या राहिल्यात. जेव्हा त्या आपण कव्हर करू त्यावेळेस मला असं वाटतं जवळपास एक नाही म्हटलं तरी 80 ते 90% क्वेश्चन्स आयदर कंटेंट मधून म्हणा किंवा क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीज म्हणून म्हणा हिट झालेला आपल्याला बघायला मिळतील. चला, पुढच्या पेपरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि जे विद्यार्थी मित्र 26-27 साठी तयार करत आहेत त्यांनी परत एकदा तुम्हाला सांगेल, चांगला मार्गदर्शक निवडा. कुठंतरी काहीतरी कमी पैशात फुकटमध्ये काहीतरी मिळतंय म्हणून त्या नादाला लागून पुढचं तुमचं भविष्य त्या ठिकाणी टांगणीला ठेवू नका. थँक्यू सो मच. तुमचे सर्वांचे परत एकदा खूप आभार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो, की मी जे बोलतोय हे का बोलतोय माहितीये का, की विद्यार्थी सातत्यानं आपल्याला असं का म्हणतायत की सर तुम्ही थोडंसं पुढच्या पेपरसाठी गाईड करा, असं सातत्यानं विद्यार्थी का म्हणतात. हे बघा सर, जीएस बाबत तुमचा अंदाज अगदी बरोबर ठरला आहे, त्यामुळे आता GS 3-4 साठी काय करावे त्याबद्दल सर मार्गदर्शन करावे प्लीज. म्हणजे आधीच अभ्यास झालेला आहे परंतु रिव्हिजन आता कशा पद्धतीने करावी, कोणत्या टॉपिकवरती करावी, फोकस करावा. आणि सर आज बरेच क्वेश्चन करंट रिलेटेड काढले होते, तसेच GS 3 साठी करंट रिलेटेड काढून थीम्स द्या, अशी विद्यार्थ्यांची मागणी आपल्याकडे सातत्यानं का होते. त्याचं कारण आहे की आपण विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे इमाने इतबारे चांगलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला, चालत राहूया, एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. Let's make MPSC preparation simple with MPSC made simple. Thank you so much and all the very best, my dear friends. Jai Hind, Jai Maharashtra.